महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट सध्या निर्माण झाला असून मित्रांनो, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सर्वात मोठी घोडदौड आनंदाने सुरू. मित्रांनो, ठाकरेंचा जल्लोष, मातोश्री बाहेर शिवसैनिकांची गर्दी. मित्रांनो, नेमकं काय घडले बघूया सविस्तर अपडेट. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे राजकारणात सर्वात मोठे किंग म्हणून आले उभारून. सविस्तर अपडेट. पुढील 2 मिनिटांमध्ये शिंदेगडाची मोठी पिछाड तर उद्धव ठाकरे यांची शिंदेगडावरती मात. मित्रांनो, बघूया अतिशय महत्त्वाची बातमी. मुंबईतून महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी सध्या समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना थेट आदेश दिले आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा सगळंच महापालिका निवडणुका असतील, त्यामध्ये निष्ठावान कडवट शिवसैनिकांशिवाय दुसऱ्या कोणालाही संधी देणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी आज जाहीर केलं आहे. आणि तत्पूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेला सुप्रीम कोर्टातून देखील सर्वात मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मित्रांनो, या बातमीने सध्या शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारल्याचं चित्र आपणा सर्वांना माहीत झालं आहे. आणि याचबरोबर ठाकरेंची शिवसेना कशा प्रकारे महाराष्ट्रात घोडदौड करणार याचाही उद्धव ठाकरेंनी खूप मोठा खुलासा केला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळामध्ये प्रचंड नाराज आहेत. काल झालेली मंत्रिमंडळाची बैठक, यामध्ये स्वतः ते उपस्थित राहिले नाहीत. या अगोदर झालेल्या बैठकीमध्ये सध्या शिंदेगडातील बहुतांश आमदारांनी, मंत्र्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आपली खूप मोठी तिखट प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली गेली होती. आपणाला सरकारमध्ये कोणताही मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सहकार्य करत नसल्याची शिंदेगडाच्या आमदारांनी, मंत्र्यांनी तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे. त्यावेळेस एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं की ईट का जमा पत्थर से मिलेगा, म्हणजे महायुतीमध्ये आतमध्ये खूप मोठी घालमेल सुरू असून याचं तीव्र असं राजकारणाचा स्फोट बाहेर होऊ शकतो, अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेंना सत्तेच्या बाहेर काढून अजित पवारांसह शरद पवार यांना सत्तेमध्ये घेण्याचा प्लॅन तर भाजप आखत नाही का, अशी कुणकुण सध्या अजित पवारांच्या खूप मोठ्या कार्यकर्त्यांना लागून राहिले. यातच शिंदेगडाची बहुतांश आमदार देखील आता म्हणून आले की आपणाला जर सत्तेच्या बाहेर काढलं तर मात्र शरद पवार सत्तेमध्ये जाऊन या सरकारचा भाग बनतील, मग आपण नंतर काय करायचं याची सध्या टेन्शन शिंदेगडातील बहुतांश आमदारांना लागून राहिल्याचं चित्र आहे. ती मंत्रिपदं देखील जातील, आमदारक्याही पुढील काळामध्ये जातील, असं सध्या चित्र शिंदेगडात निर्माण झालं आहे. त्यामुळे भाजपने अजित पवारांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून बरोबर व्यवस्थित प्लॅन सुरू ठेवल्याचं चित्र आहे. एकनाथ शिंदेंनी सरकार स्थापन होत असताना केलेल्या खूप मोठ्या गडबडी आणि सरकार देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपला दिलेलं टेन्शन, ही सगळी आठवण सध्या भाजपच्या केंद्रातील महाराष्ट्रातील नेत्यांकडे असल्याचं यावरून पुन्हा एकदा जाणवत आहे. मुख्यमंत्रीपदावरती अडून राहणं, गृहमंत्रीपदावरती अडून राहणं आणि आता सरकारच्या बाहेरच काढण्याची भाजपची हालचाल, यावरून महायुतीमध्ये काही आलबेल नसल्याचं चित्र पुन्हा एकदा निर्माण झालं आहे. मित्रांनो, यातच आता उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप मोठी फिनिक्स भरारी घेण्याच्या तयारीमध्ये आहे. सुप्रीम कोर्टात देखील ठाकरेंच्या शिवसेनेबद्दलची सुनावणी अंतिम टप्प्यात आला असून अंतिम सुनावणी आणि अंतिम निकाल आता एका दिवसातच होणार असून यामध्ये शिंदेगडाला खूप मोठा धक्का बसण्याची प्रक्रिया सध्या चालू असल्याचं चित्र आहे. त्यामुळे शिंदेगडातील बहुतांश आमदार, मंत्री पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील का, याकडे सर्वांचं लक्ष राहिलंय. जर 16 आमदार अपात्र झाले तर त्यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढावी लागेल, ही देखील शक्यता सध्या बळावली आहे. त्यामुळे सध्या या सरकारमध्ये शिंदेगड कायमस्वरूपी पुढील 5 वर्ष सत्तेत राहील का, हा देखील मोठा खुलासा करण्यात येत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण बदललंय. भाजप आता बदलले असून भाजप पहिल्यासारखी राहील नसल्याचं शिंदेगडातील आमदारांनी म्हटलेलं आहे. आपण सत्तेमध्ये होते तेव्हा भाजपची सगळी कामं करायचो, मात्र आता आपण सत्तेमध्ये असून मुख्यमंत्री नाही, तेव्हा भाजप आता आपली कोणतीच कामं करत नाही, अशी कुरकुड सध्या शिंदेगडातील आमदारांनी, मंत्र्यांनी लावल्याचं चित्र सध्या समोर आलं आहे. यामुळे अजित पवार देखील तशा प्रकारची शिंदेगडावरती खूप मोठी नजर ठेवून आहेत. आगामी काळामध्ये अजित पवारांना सत्तेच्या बाहेर ढकलायचं अशी प्रक्रिया सध्या 2 पक्षांनी चालू ठेवली का, अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे. तर याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदेगडाला बाहेर काढून अजित पवार आणि
देवेंद्र फडणवीस दोघे जण सत्ता उपभोगतील का आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन ट्विस्ट निर्माण होईल का, याबद्दल आपल्याला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.